हिंगोली जिल्ह्यात रस्त्याची दुरावस्था पाहायला मिळते। कडती ते नरसी नामदेव रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। संत नामदेवांच्या जन्मस्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत। वाहन चालकांना नाहक मनस्ताप देखील सहन करावा लागतोय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। भागवत धर्माचा पताका संपूर्ण देशभर पसरवणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या गावाला जाणाऱ्या रस्त्याची संपूर्ण दुरावस्था झालेली आहे। बघू शकता की या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भाचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती एक कडती बसून जे नरसी नामदेवला जाणारा रस्ता आहे, या रस्त्यावरती संपूर्ण जे आहे ते रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि संपूर्ण रस्त्यावरती खड्डे पडलेले त्या ठिकाणी पाहायला मिळते। बघू शकता की संपूर्ण खड्ड्यामुळे या रस्त्याची संपूर्ण चाळण झालेली आहे। अनेक वेळा हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी येथील नागरिकांनी केलेली आहे आणि बघू शकता की संपूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे। आपल्यासोबत बघू शकता या ठिकाणी प्रवासी आहेत, आपण त्याच्याकडून जाणून घ्या। मला सांगा, या ठिकाणी आपण आता आलो आहात, कशा प्रकारे रस्ता आहे, काय मागणी असणार आपली? वारकरी संप्रदायाची पताका ज्या संत नामदेव महाराजांनी पार पंजाब पर्यंत नेले, त्या संत नामदेव महाराजांच्या गावाला आम्हाला जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या रस्त्यामुळे अडचण होत आहे। तर बघायला गेलं तर मराठवाडा आणि विदर्भातून मोठ्या संख्येमध्ये या रस्त्यावरून येणारे जे काही भाविक आहेत, दर 15 दिवसाच्या एकादशीला, महिन्याच्या एकादशीला मोठ्या प्रमाणात येत असतात। पण रस्ता अतिशय खचला गेल्यामुळे रस्ता पार पूर्ण मी बघायला गेलो तर मोठमोठे खड्डे पडले त्या रस्त्यावरती। या ठिकाणी जवळपास 5 ते 6 खेड्याची ये जा या रस्त्यावरून होत असते। कडती ते नरसी हा रस्ता अतिशय पूर्णपणे चाळणी झालेला आहे। या ठिकाणी चांगला रस्ता बनवण्यात यावा ही मागणी आम्ही सर्व प्रवाशांच्या वतीने करतोय। ही जर मागणी पूर्ण न झाल्यास आम्हाला प्रवाशांच्या वतीनं जवळपासच्या 5 ते 6 खेड्याच्या वतीनं या ठिकाणी आम्हाला आंदोलन करावं लागेल, त्याशिवाय पर्याय राहणार। आपण जर बघितलं असेल की हा विदर्भ मराठवाडा त्याचबरोबर 5 ते 6 गावांना जोडणारा प्रमुख रस्ता आहे आणि संपूर्ण रस्ता खचल्यामुळे या ठिकाणी वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।